चला ठीक आहे. सर्वात पहिले रूल काय आहे, आजपासून तुम्ही माइंडसेट सेट करा तुम्हाला किती % पाहिजे. त्यानंतर आत्मविश्वास. आत्मविश्वास जेव्हा कुठलीही गोष्ट सारखा सायकल किती लोकांना येतो चालवायला? अरे बापरे, सर्वांना येतं. कसा आला तुम्हाला हे? तुम्ही प्रॅक्टिस केली ना, सारखं प्रॅक्टिस केलं. व्हॉट्सअप किती लोकांना येतो? व्हॉट्सअप किती लोकांना येतं चालवता? सर्वांना येतं. हां, म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस केली असेल ना. नंतर लिख कर, याद कर आणि एक पेपर रोज लिहायचं. लिहिणार? रोज एक पेपर लिहा. कंटाळा करू नका, कारण किती दिवस आहे आपल्याकडे? 70 दिवस आहे बस. आणि हे 70 दिवस तुमचं आयुष्याचे सर्वात चांगले, सर्वात बेस्ट दिवस झाले पाहिजे. प्रेमाने अभ्यास करा आणि लिहा आणि सरांना किंवा मॅडमला सांगा की मॅडम मी हे आज पेपर आणलं आहे, जरा प्लीज चेक करताय का. कोणीतरी म्हणजे कोणातरी तुम्ही पेपर दाखवा, जे तुमचे सब्जेक्टचे असतात त्यांना दाखवा. एक समजा एक चॅप्टर पूर्ण केला, लगेच त्यात स्वतः प्रश्न काढा, स्वतः प्रश्न काढून लिहा. होईल ते. मी काय तुम्हाला मोठं काय एव्हरेस्टवरती जाण्यासाठी नाही बोलतोय, एव्हरेस्ट पे जाओ हेलिकॉप्टर से जंप करो असं काय नाही बोलतोय. ऐसा कुछ बोला है क्या? हे कर सकता है आप लोग. आणि तुमचं अगोदर 20 किती लाखो लोकांनी हे केलं आहे. आम्ही लोकांनी केलं आहे, मॅडमनी केलं आहे, सरांनी केलेलं आहे, प्रेसिडेंट साहेबांनी केलेलं आहे, सर्वांनी केलेलं आहे. हे का तुम्ही नवीन काय मोठा एक्झाम नाही देत आहे. मोठा एक्झाम IAS साठी असेल. किती लोक IAS साठी जाणार आहे? IAS ऑफिसर किती लोक होणार? डॉक्टर किती लोक होणार आहे? इंजिनियर किती लोक होणार आहे? चला व्हेरी गुड. ठीक आहे, आपण नंतर करिअरसाठी येऊ. पण आता आज सध्या 70 दिवस किती कोणाला द्यायचं आहे? हां, अभ्यासाला द्यायचं आहे बस, अजून काय नाही. क्लिअर? एक पेपर रोज करायचा. पेपर काढा आणि लिहा. पहिला चॅप्टर, दुसरा चॅप्टर, तिसरा चॅप्टर. आजपासून नवीन अभ्यास केला तरी चालेल, पण एक पेपर रोज लिहायचं. त्यांनी काय होणार, तुमचं जे पेपर असतात ना ते 4 तासाचं असतात आणि 4 तासाचा पेपर आपण 3 तासामध्ये देतो. 2 तास असेल तर 3 तासाचा पेपर असतो ते आपण 2 तासात, कारण लोकांचं लिहायचं. कोरोनानंतर परिस्थिती बदलली आहे. आता मी खूप ठिकाणी जातो, बोलतात की सर हो हमारा बच्चा स्क्रीन टाइम में बहुत ज़्यादा जाता है. स्क्रीनसाठी तुम्ही तुमचा लक्ष ठेवा आणि रोज किती द्यायचं? 1 तास द्या. 1 तास में जो करना है, गेम खेलना है, मोबाइल देखना है, फोड़ना है, गाली देना है, मैसेज करना है, कुछ भी करना हो, 1 घंटे में करके लगेज बंद. बस बंद कर देने का. हम लोग नहाते समय दिन भर नहाते हैं क्या? मुझे नहाना पसंद है तो मैं क्या दिन भर नहाऊँ क्या? नहीं चलेगा. मुझे खाना पसंद है, दिन भर खाऊंगा क्या? नहीं ना. हर चीज़. सोना पसंद है तो क्या मैं दिन भर सोऊँ? नहीं. वैसे ही मोबाइल को टाइम दीजिएगा. टॉयलेट जाते कितना टाइम लेते हैं अपन? आर्यन, टॉयलेट में जनरली कितना टाइम लगता है? 1 मिनट. हेलो, इतना सीरियस बात कर रहा हूँ. कितना टाइम लगता है टॉयलेट में? 10 मिनट लगता है, ज़्यादा से 15 मिनट लगता है. और कोई किसी का पेट खराब है तो आधा घंटा लगता है. बराबर ना. उससे ज़्यादा लेगा तो बोलेगा चलो डॉक्टर के पास, इसको लेके चलो डॉक्टर के पास. समझ रहे मैं क्या बोल रहा हूँ? अपन त्याला एक टाइम दिलेला आहे. ब्रश करते समय 5 मिनट का टाइम दिया. इधर 20 बार, 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 अंदर 20 बार, इधर 20 बार दिया है ना 20 बार. वैसे ही मोबाइल को टाइम सेट करो. मोबाइल को टाइम सेट को करेंगे. आपके घर से कॉल आना चाहिए, ओ मॅडम तुम्ही आमचं मुलांना काय केलं, हो मुलींना काय केलं, तुम्ही काय झालं नाही, येऊन तो अभ्यास करतोय, असा मेसेज आला पाहिजे. म्हणजे असा मेसेज आला, मैंने हमारा जो रोटरी क्लब का जो आने का जो मेन उद्देश्य था वो सार्थक हो गया. येईल ऐसा मैसेज. किसके घर से आएगा देखो जरा. हाँ, मम्मी को बोलना आई पहले ना ते शायद पहले फ़ोन लाओ कि मैं अभ्यासाला बसले. क्योंकि जब हमको कोई देखता है ना तब हमारा काम करने का तरीका अलग होता है. अपने ऊपर कोई रहता है ना जब बोलने वाला. अभी तो मम्मी डैडी नहीं. किसके मम्मी डैडी बाहर रहते हैं हमेशा? अरे बाप रे, सबके मम्मी डैडी बाहर रहते हैं ना. तो आप खुद ही फ़ोन करना, हो टीचर काय झालं, तुम्ही असं का केलं आहे, मी डायरेक्ट अभ्यास करायला बसलो. खुद ही. हाँ, अपना पेरेंट खुद ही बनने का. अपना पेरेंट. हाँ, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के ऊपर था क्या कोई? उनके भी पिताजी काम करते थे. क्या नाम था पिताजी का? रामजी आम्बेडकर. रामजी आम्बेडकर. आम्बेडकर तो टीचर ने दिया है नाम. टीचर का नाम है आम्बेडकर. आम्बेडकर टीचर का नाम है. मालूम है कि नहीं मालूम है? सूबेदार रामजी सकपाल, ये उनका नाम था पिताजी का. चलो ठीक है.
एक पेपर रोज़ सॉल्व करना, और नहीं है तो सिर्फ मोबाइल में जब आपको 1 घंटे का टाइम मिलेगा तो स्कूल का एक ग्रुप बनाएंगे, उसमें पेपर डाल देने का, रोज़ एक पेपर डाल देने का। हाँ सर, एक ऐसा ग्रुप बना देंगे, उसमें एक पेपर वो लोग डाल देंगे लिख कर। अच्छा, हैंड राइटिंग किसका ख़राब है? अरे बाप रे, हाथ खाली करा, चला व्हेरी गुड। मेरा भी हँड रायटिंग खराब था। फक्त लिहिताना तुम्ही काय करायचं माहिती आहे का, माइंड आहे ना, माइंडमध्ये बोलायचं मला सर्वात चांगलं रायटिंग बनवायचं आहे स्टार्टिंग में। म्हणून तुम्हाला सांगितलं जातं ना की लिख कर याद करो और एक पेपर रोज, एक पेपर रोज करायचं, एक पेपर रोज सॉल्व करायचं आहे। जेव्हा तुम्ही लिहिणार लिहिता लिहिता होऊन जाईल ते, पण लिहायला विसरलो म्हणून ते असं झालेलं आहे। क्लियर झालं? आप आ जाओ बेटा, आ जाओ, जल्दी से आ जाओ, हाँ जल्दी से आ जाओ। या पेपरला बॉडीमधून पास करायचं आहे, या पेपरला बॉडीमधून पास करायचं आहे। पटकन करा, असा बॉडीमधून ना, हे पेपर बॉडीमधून बाहेर गेला पाहिजे। 1 मिनिट, हां घ्या ते, हां पूर्ण बॉडीमधून गेलं पाहिजे। काय करणार, कसं करणार, काय काय करणार फक्त सांगा, करू नका। काय काय करणार? हाँ हाँ करा ना, बिंदास फाड़ो, चलेगा। दूसरा पेपर लेके आ जाएंगे, करो बेटा, फाड़ो, चलेगा। हाँ पटकन, हाँ ठीक आहे हेलो, असं। हां आता हे आपण जॉईन करू शकतो का? जॉईन करू शकतो का? आपल्या आयुष्यामध्ये गुरु पाहिजे। कोण पाहिजे? हां आहे का गुरु? आहे आपल्याकडे? कुठे गुरु आहे ना? इथे गायकर सर कोणीतरी लिहिलं होतं। हां तर त्या गुरुना रिस्पेक्ट करा, त्या गुरुना रिस्पेक्ट करा। आपल्या आयुष्यामध्ये जे गुरु सांगतात त्यांना समर्पित होऊन, त्यांना तुम्ही जेव्हा समर्पण होणार तेव्हा आपल्याला माहीत पडेल। सर एक फोटो काढा ना सर। आता मी 1 2 3 बोलणार, हात वरती करायचा, दोन्ही हात वरती करायचं। हां ताई तुम्ही पण करा, 1 2 3। हां आता अजून एकदा बोलणार, 1 2 3, परत हात वरती गेलं पाहिजे, वरती नाही ती अजून वरती, त्यावरती 1 2 3। अरे बापरे, असंच ठेवा, असंच ठेवा, असंच ठेवा 2 मिनटं। आता स्लोली हात खाली घ्या, हात खाली घ्या, आरामशीर करा। हां घ्या खाली घ्या। आता मी सांगतो का केलं आणि काय शिकलो आपण यांनी। आपल्या आयुष्यामध्ये गुरु पाहिजे। जेव्हा गुरु नव्हतो ना, आपला हात इथपर्यंत होता, मग कोणीतरी सांगतो अजून वरती हात घ्या। मग 2 इंच कुठून आणलं तुम्ही? बाहेरून घेतलं का? ते इथे एक दुकान आहे बघा, ते खाऊचं दुकान आहे ना, ते वडापाव वगैरेचं, तिथून घेतलं का 2 इंच? कुठून आणलं 2 इंच? कुठून आणलं? हां कोणीतरी सांगितलं ना की तुम्ही 2 इंच अजून वरती घेऊन जाऊ शकतात। तसंच आहे, रोटरी क्लब तेच करतात, तुमची शाळा सिद्धार्थ विद्या मंदिर तेच करताय। पण आपल्याला काय आहे, कसा तरी दिवस काढायचा, यायचा। दिवस काढायला येऊ नका, काहीतरी शिकायला या आणि त्याचा आयुष्यामध्ये त्याचा वापर करा। आता ही ताई बघा, आता काय वाटतं, पेपर जाईल? किती लोकांना वाटतंय? अरे बापरे चला हे बघा, आता हे पेपर आपण काय केलं, याला कोणीतरी मार्क दाखवणारा पाहिजे। आता इम्पॉसिबल पण काय झालं आहे, पॉसिबल झालं आहे। तुम्हाला वाटत असेल मी 75% कसं घेऊन होणार, मी तर 65 वाला आहे। हे आपणच टाकलेलं आहे माइंड में। जब आप बचपन में थे तो किसी ने बोला था कि आप 65 वाला है, ये हमने डाल दिया। आम्ही स्वतःला एवढं कमी लेखतो, स्वतःला आम्ही काहीतरी काय म्हणतो, हम तो गरीब है, हम तो ये। गरीब कौन है, कौन बताएगा कौन है गरीब? गरीबाची परिभाषा काय है? गरीब कौन है बताओ? जिसके पास पैसा नहीं है वो गरीब है, ये पुरानी बात है। जिसके पास सपने नहीं है ना, जिसके पास सपने नहीं है ना वो गरीब है। ये कहता है। करो, पास करो, व्हेरी गुड। हाँ आरामशीर ताई झाला। चला ते कट झाला मागून, बाकी ऐसे करके आप कर सकते हैं। आप जाके मम्मी को टास्क देना, आई हाँ अरे पूरा डायलॉग तो सुनो। आई एक टास्क दूँ का? हाँ दे, एक ये कागज़, लेकिन सिर्फ मम्मी के हाथ में बेलना नहीं रहना चाहिए।
शेवटचा पॉइंट आहे, जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसतात तर कंप्लेंट करून बसू नका. अरे आज लाईट नाही आहे, अरे आज हे, अरे आज नाश्ता नाही मिळाला, अरे रे आज, अरे यार त्याचा मेसेज नाही आला, अरे रे आज, हे सर्व करू नका. अभ्यास करताना फक्त हे फॉर्म्युला वापरा. हजरत मोहम्मद नाव ऐकलंय कोणी? हजरत मोहम्मद जो थे ना वो भगवान से बात करते थे. पैगंबर साहब ना भगवान से बात करते थे. हजरत मोहम्मद किससे बात करते थे? ईश्वर से. जो भी उनका अल्लाह थे, ईश्वर थे, उनसे बात